प्रभाग 9 मधील शिवसेना उमेदवाराचा प्रचाराचा नारळ आज फुटलाय। उपनेते अनिल राठोड यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। कविता दहीफळे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे, जयश्री सोनवणे हे शिवसेनेच्या वतीनं या प्रभागात मैदानात उतरलेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार करण्यात आला। मनकटातून वाहते हे शौर्य शिवबाचे, ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे। प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेची सरशी बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेकडून कविता दहीफळे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे आणि जयश्री सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रभागामध्ये त्यांचं चांगलं काम देखील आहे, त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक प्रचंड चुरशीची होणार आहे। आज शिवसेनाचे नेते अनिल भैया राठोड यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करून वार्ड क्रमांक 9 मध्ये 4ही उमेदवार शिवसेनेचे पूर्ण पॅनल असा आम्ही या पद्धतीने आज प्रचाराचा शुभारंभ करून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। आणि आज प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांचा एक उत्कृष्ट असा प्रतिसाद सुद्धा आम्हाला लाभलेला आहे। तर सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा आणि पॅनलला मतदान करा, अशा पद्धतीने आपलं शहर कशा पद्धतीने विकसित होईल हे अनिल भैया राठोड आणि शिवसेनेचे 4ही उमेदवार यासाठी प्रयत्नशील राहतील। शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची आणि खड्ड्यांची समस्या आहे। तर त्या संदर्भात सुद्धा आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रभाग आपला स्वच्छ, रस्ते सुंदर आणि आपलं पाणीसुद्धा भरपूर वेळ मिळावं यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत। आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ जाहीररित्या फुटला। यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। प्रचार करताना अनेकांनी हायटेक तंत्र वापरलं, फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेनेनं मात्र पारंपरिक पद्धत वापरत प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार करण्याचं तंत्र सुरू ठेवलंय। याचा फायदा नक्कीच पक्षाला होतोय आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये शिवसेना विजयी ठरेल असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करतात। अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी 4 उमेदवार, अ मधले जयश्री सोनवणे, ब मधले कविताताई दहीफळे, क मधले मी स्वतः सुरेश तिवारी, ड मधले ढोणे साहेब, असे 4घांची प्रचार फेरी आज संपूर्ण भागामध्ये बराचसा उत्साह प्रतिसाद निघली। त्याचं नारळ उद्घाटन माननीय उपनेते अनिल भाई राठोड यांच्या हस्ते करून बागडपट्टी, तोपखाना, सर्जेपुरा या संपूर्ण भागातून मोहनबाग, दिल्ली गेट, सातभाईमळा या संपूर्ण भागातून मोठ्या उत्साहाने सगळे मतदार लोकांनी उत्साहाने प्रचार फेरी काढण्यात आली। आता यावेळी आम्ही 4ही नगरसेवक निवडल्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सिद्धेबाग डेव्हलप करणे, ओपन पेट डेव्हलप करणे, जी काही सुविधा नागरिकांना लागते ती सुविधा पूर्णपणे करण्याची आम्ही 4 प्रयत्न करू। माझं नाव कविता अशोक दहीफळे, प्रभाग क्रमांक 9 ब मधून माझी उमेदवारी जाहीर केली। आज आमदार अनिल भैया राठोड यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला, नारळ वाढवण्यात आले। तर त्याकरता बेलदार गल्ली, सुभेदार गल्ली, तोपखाना, बागडपट्टी येथून आमचा प्रचार फेरी सुरू झाली। महिलांचा प्रतिसाद असंख्य प्रमाणे जास्त प्रमाणात होता, त्यामुळे महिलांसाठी, विडी कामगारांसाठी, लहान बालगोपाळांसाठी सुलभ शौचालय, सुशोभीकरण वगैरे, डांबरीकरण, रोड, रस्ते, ड्रेनेजचे, बालगोपालांसाठी खेळणी वगैरे असे गार्डन। जयश्री सोनवणे बोलते, नगरसेविका आणि वार्ड नंबर 9 मधून उभा आहे। सकाळी 10 वाजता प्रचाराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि अनिल भैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। सगळ्या वार्ड स्वच्छ ठेवू, सगळ्यांचे प्रश्न सोडू आणि आम्हाला 4ही जणांना निवडून द्यावं, समाजाने अशी अपेक्षा ठेवते। या प्रचाराच्या वेळी शिवसैनिकांनी घोषणांचा गजर केला। प्रतिनिधी प्रतीक शिंदे, जीवन न्यूज, अहमदनगर।